नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण थेट विपणनाची कोणकोणती माध्यमं आहेत ते आपण पाहणार आहोत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की जाहिरात करण्यासाठी वेगवेगळी माध्यमं वापरली जातात. त्यामध्ये असणारी इनडोअर ॲडव्हर्टायझिंग मीडिया आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण न्यूजपेपर, मॅगझिन्स, रेडिओ, टेलिव्हिजन, फिल्म ॲडव्हर्टायझिंग मीडिया आणि इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग हे पॉईंट्स पाहिलेले होते. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ते म्हणजे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग मीडिया. त्यामध्ये आपण पोस्टर्सच्या माध्यमातून कशी ॲडव्हर्टाईज केली जाते, त्याचबरोबर पेंटिंग डिस्प्ले और पेंटेड डिस्प्लेज कसे ॲडव्हर्टाईज करू शकतात याची माहिती आपण घेतलेली आहे. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक सायन्स आणि न्यूयॉन सायन्स कसा यूज केला जातो याचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग डिस्प्लेज, स्काय रायटिंग, सँडविच मॅन वगैरे आपण पॉईंट्स पाहिलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग मीडिया म्हणजे थेट विपणनाचे माध्यमं कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीत आहे की एखादा डायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग मीडिया म्हणजे डायरेक्ट म्हणजे काय तर थेट विपणनाची माध्यमं. आता एखादा डायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग किंवा डायरेक्ट मार्केटिंग किंवा मार्केट ॲडव्हर्टायझिंग याला आपण काय म्हणू शकतो तर डायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग हे एक सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं किंवा आपले प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. आपल्याला इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याऐवजी आपण काय करत असतो, डायरेक्ट आपण ग्राहकांपर्यंत पोहोचत असतो. याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जर तुम्ही एक कॉलेजच्या समोर आलेला असाल तर कॉलेजच्या समोर तुम्हाला काही क्लासेसची जाहिरात करताना तुम्हाला पॅम्पलेट्स वाटलेले दिसून येत असतात. ती सुद्धा काय असते, डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट असते हे आपण म्हणू शकतो. आता ज्यावेळी आपण या प्रत्यक्ष विपणन किंवा प्रत्यक्ष जाहिरातीच्या माध्यमाचा विचार करत असतो त्यामध्ये आपण जी काही माध्यमं आहेत त्यामध्ये पहिलं माध्यम आहे ते म्हणजे पोस्टकार्ड, दुसरं आहे ते म्हणजे लिफाफा, त्यानंतर बोर्ड साईड्स आहेत, त्यानंतर माहिती पुस्तिका आहे, त्यानंतर विक्रीपत्र असेल, सेल्स लेटर आपण म्हणू शकू त्याला, भेटवस्तू असेल, स्टोअरचं प्रकाशन असेल आणि पॅकेजेस यांचा समावेश होतो. आपण एक एक करून हे पॉईंट्स एक्सप्लेन करून. पहिला पॉईंट आपण पाहतोय तो म्हणजे पोस्टकार्ड. आता ज्यावेळी तुम्ही एखादं ॲडव्हर्टाईज करत असता त्यावेळी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एखाद्या व्यक्तीला एखादं जर पत्र आलेलं असेल तर ते पोस्टकार्डसुद्धा काय असतं, ॲडव्हर्टाइजमेंटचं एक माध्यम आहे. आणि एखाद्या कंपनीनं एखाद्या कस्टमरला एखादं पोस्टकार्ड जर पाठवलेलं असेल तर तो कस्टमर त्या कंपनीच्या वस्तू काय करत असतो, खरेदी करत असतो. म्हणजेच काय झालं, डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट झालेली असते. तर त्या ग्राहकाला ती कंपनी काय करत असते, त्या पोस्टकार्डच्या माध्यमातून अप्रोच करत असते की त्यानं त्या कंपनीच्या वस्तू खरेदी कराव्यात. ही एक जुनी पद्धती आहे. दुसरं आहे ते म्हणजे लिफाफा. आपलं कन्फ्युजन यामध्ये होऊ शकतं की एखादा कागदाचा मुख्य भाग म्हणजे काय असतो, लिफाफा असतो आपल्या लेटरमध्ये वगैरे. परंतु या एन्क्लोजर्समध्ये आपल्याला डायरेक्टली एक सेपरेट पेज असतं किंवा सेपरेट पोस्ट असतं, सेपरेट पेपर असतो. तो आपण काय करत असतो, डायरेक्टली ग्राहकांना पाठवत असतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, लिफाफा असं म्हणणार आहे. इंग्लिशमध्येच त्याला एन्क्लोजर्स असं म्हटलं जाईल. याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे बोर्ड साईड्स आणि किंवा मराठीमध्ये त्याला बोर्ड आपण असं म्हणूया. आता बोर्ड साईज याची आपल्याला सर्वांना माहीत आहे की मोठ्या साईजचं ते बोर्ड असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी एखादा डिस्प्ले मोठ्या आपण समजा एखाद्या सिटीमध्ये गेल्यानंतर आपल्याला एखाद्या चौकामध्ये मोठा डिस्प्ले लावलेला असतो, त्याला इलिस्ट्रेटिव्ह डिस्प्ले असं म्हटलं जातं आणि तो आकाराने खूप मोठा असतो. त्याच्यावरती देखील तुम्हाला काय करता येऊ शकते, जाहिरात करता येऊ शकते. जो कोणी त्या रोडने जाईल त्याला तो डिस्प्ले काय होईल, दिसेल. त्यामुळं तिथं तुमच्या प्रोडक्टची जाहिरात सहजरित्या केली जाऊ शकते. ही एक डायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग मीडिया आपल्याला समजता येऊ शकतं किंवा असतं.
त्यानंतर आपल्याला माहिती आहे की चौथा पॉईंट तो म्हणजे माहिती पुस्तिका. आता माहिती पुस्तिका त्याला आपण बुकलेट म्हणू शकतो किंवा आपण त्याला कॅटलॉग म्हणू शकतो. याच्या माध्यमातून देखील काय केलं जातं, वेगवेगळ्या आपली जी वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत त्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची माहिती त्या ग्राहकांना काय करत असतो, आपण देत असतो. आता ही माहिती देत असताना आता ते बुकलेट जे आहे ते बुकलेट 8 ते 10 पेजेसचं त्यांनी तयार केलेलं असतं. म्हणजे एखाद्या कंपनीनं जर बुकलेट तयार केलेलं असेल किंवा कॅटलॉग तयार केलेलं असेल तर ते 8 ते 10 पेजेसचा कॅटलॉग किंवा बुकलेट तयार केलेलं असतं आणि त्याच्या माध्यमातून ते काय करत असतात, प्रॉस्पेक्टिव्ह बायर्सला प्रोडक्टचे फीचर्स काय आहेत, प्रोडक्टमध्ये असणारे वेगवेगळे वैशिष्ट्य काय आहेत हे ते काय करत असतात, त्याच्या माध्यमातून दाखवून देत असतात. आणि तुम्ही एखादा, आता तुम्हाला याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही एखादी 4 व्हीलर खरेदी करायला गेल्यानंतर तुम्हाला काय दिलं जातं, तिथं कॅटलॉग दिला जातो. कॅटलॉग म्हणजेच काय की तुम्हाला त्या गाडीमध्ये असणारे फीचर्स आहेत ते कोणकोणते आहेत, कसे आहेत, त्याची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत हे तुम्हाला काय केलं जातं, सांगितलं जातं. याला आपण बुकलेट्स किंवा कॅटलॉग हे एक डायरेक्ट मार्केटिंगचं उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे विक्रीपत्र, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सेल्स लेटर असं म्हणतो. आता सेल्स लेटर हे एक आपल्याला सर्वांना माहीत आहे की सायलेंट ॲम्बॅसिडर म्हणून सेल्स लेटरला संबोधलं जातं. आता एखादी कंपनी असेल किंवा संस्था असेल, त्या संस्थेनं जर एखादं सेल्स लेटर दुसऱ्या संस्थेला पाठवलेलं असेल तर ते सेल्स लेटर म्हणजे त्यांचा एक ॲम्बॅसिडर त्या कंपनीमध्ये पाठवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच त्याच्या माध्यमातून काय केलं जातं, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्राहक देखील मिळू शकतात. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे भेटवस्तू किंवा त्याला आपण गिफ्ट असं म्हणू शकतो. गिफ्ट हे एक सुद्धा विपणनामध्ये असणाऱ्या जाहिरातीचं एक माध्यम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे गिफ्ट ॲडव्हर्टायझिंग केली जाते किंवा स्पेशालिटी ॲडव्हर्टायझिंग केली जाते. या माध्यमातून काय केलं जातं, वेगवेगळी आर्टिकल्स असतील त्या आर्टिकल्सची किंवा स्पेशालिटी और गिफ्ट नॉवेल्टीज असतील त्यांची काय करतो आपण विक्री करण्यासाठी अशा प्रकारची गिफ्ट वगैरे देत असतो. आता याच्या माध्यमातून आपल्याला आपण जी काही वस्तू ग्राहकांना पाठवत असतो किंवा ग्राहकांना देत असतो त्यावेळेस त्या वस्तूंचा सुद्धा आपल्याला यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. या सर्व घटकांचा आपण विचार करत असतो त्यावेळी आपल्या व्यवसाय संस्थेची जी गुडविल आहे ते गुडविल देखील काय होत असतं, रेज होत असतं, वाढत असतं. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा आपल्याला यामध्ये समावेश करता येऊ शकतो. म्हणजे थेट विपणन किंवा थेट जाहिरातीच्या माध्यमांमध्ये याचा समावेश केला जात असतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे स्टोअर प्रकाशन किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्टोअर पब्लिकेशन्स असं म्हणत असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्टोअर पब्लिकेशन हा एक आपल्याला घरगुती माध्यमातून जाहिरात करण्याचा एक प्रकार आपण पाहू शकतो. आपण समजा त्याच्या माध्यमातून मॅगझिन म्हणा किंवा इतर माध्यमातून किंवा बुलेटिन असेल याच्या माध्यमातून काय करत असतो, जाहिरात करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्या माध्यमातून आपण जे लोक आहेत त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या माध्यमातून आपण आपल्याकडे असणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सची माहिती ही कुणाला डिस्ट्रीब्यूट करत असतो, तर डीलर्स असतील, कस्टमर्स असतील, त्याचबरोबर एम्प्लॉईज असतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण काय करत असतो, आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला त्या वस्तू विकण्यासाठी त्यांचा फायदा करून घेत असतो. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला एखाद्या व्यवसाय संस्थेच्या संदर्भात असणारी एखादी बाजारपेठ असेल किंवा एखादा समाज असेल, सोसायटी असेल, त्या सोसायटीमध्ये आपल्याला एखादा कंपनीची प्रतिमा असेल, त्यालाच इमेज आपण म्हणतो, इमेज असेल, फिलॉसॉफी असेल आणि प्रोग्रेस असेल यांचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा आणि शेवटचा पॉईंट पाहतोय ते म्हणजे पॅकेज. इंग्लिशमध्ये देखील त्याला पॅकेजेस म्हटलं जातं. आता पॅकेज या सर्वामध्ये आपल्याला माहीत आहे की पॅकेज या शब्दामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की
पॅकेज म्हणजे काय, तर त्या पॅकेजवरती वेगवेगळ्या प्रकारचे लेबल लावलेले असतात, वेगवेगळे कलर दिलेले असतात, त्यामध्ये इन्सर्ट्स असतात, पॅकेजेस असतात आणि याच्या माध्यमातून काय केलं जातं, प्रोडक्ट पाठवलं जात असतं किंवा तो एक पॅकेज म्हणजे काय असतं, कंटेनर असतो प्रोडक्ट पाठवण्याचा. आणि याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की याच्या माध्यमातून आपण जाहिरात कशी करत असतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की एखादं कंपनीचं एखादं पॅकेज असेल तर त्या पॅकेजवरून आपण ती वस्तू काय करत असतो, ओळखत असतो. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एखाद्या कंपनीचं एखादं प्रोडक्ट तुम्ही फक्त त्याचा चित्र जरी पाहिलं तरी सांगू शकता की हे कोणतं प्रोडक्ट आहे. म्हणजेच काय, ते पॅकेजमुळं तुम्हाला काय होत असतं, ओळखू येत असतं. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि या सर्वांचा आपल्याला या थेट जाहिरातीच्या माध्यमातून विचार करणं गरजेचं आहे. कडे जातोय ते म्हणजे प्रदर्शन जाहिरात माध्यमे. आता प्रदर्शनाची जाहिरात माध्यमं कोणती आहेत, त्यालाच डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग मीडिया असं म्हटलं जातं. डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग मीडिया याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की वेगवेगळ्या पॉईंट ऑफ परचेस ॲडव्हर्टायझिंग आपण त्याच्यामध्ये करत असतो. POP आपण असं त्याला म्हणू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून काय केले जातं, जाहिराती केल्या जात असतात. आपण एक एक पॉईंट करून हे एक्झाम्पल समजून घेऊया, हे पॉईंट समजून घेऊयात. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तो म्हणजे प्रदर्शने. आता वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शने जर तुम्ही भरवलेली असतील तर त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, जाहिरात करू शकतो. आणि या सर्वांमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ते काय करत असतो, वस्तूंची प्रदर्शनं मांडू शकतो. आता हे जे पहिलं प्रदर्शन आहे हे प्रदर्शन वेगळं आहे आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये जे प्रदर्शन आहे ते वेगळं आहे. आपण एखादी कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचं समजा एखादं दुकान असेल, त्या दुकानामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की दरवाजाच्या शेजारीच आपण वस्तूंचं काय करत असतो, प्रदर्शन ठेवत असतो. त्याला आपण विंडो डिस्प्ले असं म्हणू शकतो. आणि याच्या माध्यमातून काय केलं जातं, जाहिरात केली जात असते. त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं आपल्याला काय करता येऊ शकतं, एखादं जाहिरात करण्यासाठी एखादा कपबोर्ड असेल, त्याचबरोबर एखादं फिक्चर्स असतील, शेल्स असतील, रॅक असेल, शो केसेस असतील, त्याचबरोबर स्टँड असतील, या सर्वांचा सुद्धा आपल्याला विचार करता येऊ शकतो. आणि यालाच आपण काउंटर डिस्प्ले असं देखील म्हणू शकतो. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे शोरूम्स. आता ज्यावेळी तुम्हाला एखादी जाहिरात करावयाची असेल त्यावेळेस तुम्हाला एखादी जाहिरात करत असताना ती एखादी वस्तू तुम्हाला काय करावी लागते, त्या ग्राहकांना दाखवावी लागत असते. मग ती वस्तू दाखवायची असेल तर तुम्हाला त्याचं काय करावं लागेल, शोरूममध्ये ती वस्तू दाखवण्यासाठी ठेवावी लागेल. म्हणून ती वस्तू कशा पद्धतीनं दिसते आहे त्या वस्तूचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला काय करावं लागेल, त्या ग्राहकांना दाखवावं लागेल. ते आपण कुठे करू शकतो, तर शोरूममध्ये करू शकतो. आणि शोरूम ही एक ग्राहकांची गरज असते, कारण ग्राहकांनी ती वस्तू पाहिल्याशिवाय किंवा ती वस्तू पाहिल्याशिवाय ते काय करत नाहीत, खरेदी करत नाहीत. म्हणजे वस्तू खरेदी केल्यानंतर देखील त्या वस्तूसाठी लागणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिसेस देखील त्यांच्याकडून आपल्याला काय कराव्या लागतात, घ्याव्या लागत असतात. म्हणून शोरूम हे एक सर्वात महत्त्वाचं आहे आणि याच्या माध्यमातून काय केलं जातं, विक्री केली जात असते, ॲडव्हर्टाइजमेंट केली जात असते. आणि याच्यामध्ये दोन प्रकार येतात, ते म्हणजे टेक्निकल स्टाफ याच्यामध्ये असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे सेल्स स्टाफ असतो. म्हणजे विक्री करणारा आणि तांत्रिकदृष्ट्या कार्य करणारा एक स्टाफ याच्यामध्ये कार्यरत असतो. आणि ते काय करत असतात, त्या गाडीमध्ये किंवा त्या एखाद्या प्रोडक्टमध्ये असणारे जे फीचर्स असतील, मेरिट्स असतील, डेमॉन्स्ट्रेट करत असतात. आणि आफ्टर सेल्स सर्व्हिसेस कोणकोणत्या दिल्या जातील याची सुद्धा तुम्हाला माहिती दिली जात असते, पर्टिक्युलरली कशाच्या संदर्भात, रिपेअर्स अँड मेंटेनन्सच्या संदर्भात. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा पॉईंट दिलेला आहे प्रदर्शने. म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो ट्रेड शोज, एक्झिबिशन्स अँड फेअर्स. म्हणजे काय, व्यापारी जत्रा. याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की
ट्रेड शो असेल, एक्झिबिशन असेल, याच्यामध्ये तुम्ही खूप मोठे मोठे एक्झिबिशन्स पाहिलेले असतील आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या वस्तू काय केल्या जातात, तिथं विक्रीसाठी आणल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून काय केलं जातं, वस्तू ह्या दर्शविल्या जात असतात आणि याच्या माध्यमातून वस्तूंची विक्री केली जात असते, जाहिरात केली जात असते. मग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, आता तुम्हाला माहिती आहे एखादं एक्झिबिशन असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोक काय करत असतात, त्या एक्झिबिशन पाहण्यासाठी येत असतात. नवीन वस्तू कोणकोणत्या आहेत हे पाहण्यासाठी लोक तिथं येत असतात. त्यामुळं तुमच्या वस्तूची जाहिरात ही सहजरित्या होऊ शकते, याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपण हे सगळे पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.